वयाची 50शी आली तरी अजून आपण चाळीतल्या घराचेच EMI भरतोय. या अशा गगनचुंबी इमारतीत राहायला जाण्याची स्वप्न न पाहिलेलीच बरी. काय साला भिकारचोट लाईफ आहे आपलं. खाजगीकरणाने आपल्या देशाला काय दिलं तर माझ्यासारखे नोकरीच्या शोधात असणारे प्रौढ बेकार. आणि ते म्हणतायत आपला देश महासत्ता होणार. कसा? आर्टिफिशियल इंटेलिजन्स AI. त्या AIच्या काळात बेकारी आणखी वाढणार म्हणे. सगळी कामं AI करणार. AI द्वारे चित्र काढली जाणार, सिनेमे बनवले जाणार, गाणी कंपोज केली जाणार, सर्व ऑफिशियल वर्क होणार. AI युद्ध करणार. मग होमोसेपियन्स पर्यंत आलेल्या माणसाने काय करायचं? अमिबा ते होमोसेपियन्स हा हजारो वर्षांचा प्रवास केलेल्या माणसाने AIचे चमत्कार बघत एकमेकांची शेट्ट उपटायची आणि त्याचे भारे बांधत बसायचे का भविष्यात? थोडक्यात काय तर माणूस नावाचा प्राणी या पृथ्वीवरून लवकरात लवकर नष्ट होणार. शेवटचा हुप्या कोण हा प्रश्न महत्वाचा किंवा बिनमहत्वाचा. पुढल्या 2-3 वर्षात मुलीच्या लग्नाचं बघावं लागेल. अगदी थाटामाटात नाही पण साधेपणाने लग्न करायचे ठरवले तरी तो खर्च आपल्याला परवडणार आहे का? कधी कधी वाटतं कुणाच्या तरी प्रेमात पडून पोरीने पळून जाऊन लग्न केलं तर बरं होईल. तेवढाच आपला भार हलका होईल. चायला या असल्या विचारांमुळे बाप म्हणून सुद्धा नालायक ठरतोय का आपण? प्लॅटफॉर्म क्रमांक 2 वर आलेली लोकल 3 वाजून 24 मिनिटांची मुंबई छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनसला जाणारी मिनी लोकल आणि प्लॅटफॉर्म क्रमांक चायला रात्रभर विचार करून करून झोप लागत नाही आणि सकाळी हे असं बसेल तिथे पेंगायला होतं. चित्र विचित्र स्वप्न पडतात आपल्याला. स्वप्नात काय दिसतं तर नागड्या उघड्या बायका आणि संभोग फक्त बस.
एखाद्या रांड बाजारात किंवा मसाज पार्लरमध्ये जाऊन स्वतःला मोकळं करून घ्यावं, तर आपल्या वयात आलेल्या मुलीचा चेहरा डोळ्यासमोर येतो आणि स्वतःचीच लाज वाटते. लाज. शी, काय साला वांजोट आयुष्य आहे. जागतिकीकरणाच्या रेट्यात मध्यमवर्गीयांच्या आयुष्याला आलेली श्रीमंतीची सूज हळूहळू उतरत चालली. बेकारांच्या यादीत आता तरुण बेकारांबरोबर प्रौढ बेकार देखील वाढत चाललेत. वयाच्या 50व्या 60व्या वर्षी आयुष्याच्या बेसिक उपजीविकेसाठी नोकरीच्या शोधात फिरणारे प्रौढ. एकूण काय तर आयुष्यभर काम करूनही आपण स्वतःच्या पायावर उभे राहू शकलो नाही.